मग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीनं गुरुवार करायचा शंकरनं धाब्यावर जेवायचं, काय उपयोग आहे का? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझविने संस्थानी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. सकना टाक सकना टाक सकना टाक. मॅथ्स बाय वितरण या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हात जोडून स्वागत करतो महाराज. नमस्कार. तर पहा महाराज, त्या कोणत्यामध्ये पहा एक बटन आहे महाराज, त्या बटनाला दाबा आणि सबस्क्राईब करा. लाल कलरचं बटन आहे ते पहा, तिकडे दिसतो काय तुम्हाला? पहा पहा. नमस्कार. तर नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 29 ऑक्टोबर 2020. तर आज मी तुम्हाला, महाराजांनी तर सर्व काही सांगितलेच असेल, तर आज मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे. त्याआधी माझा एक प्रश्न असेल तुमच्यासाठी. तर जर प्रश्न येत असेल तर कमेंटमध्ये लिहायचं त्याचं उत्तर. तर प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे जे न कळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो, पण ते नेहमी आपल्या सोबतच असते. म्हणजे त्याचं उत्तर जर तुम्हाला सावली वाटत असेल, आपली वर सावली, तर ते सावली नाही, त्याचं उत्तर दुसरं सांगायचं काय. तर अशी कोणती गोष्ट आहे जे न कळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो, पण ते नेहमी आपल्या सोबतच असते. उत्तर आलं तर 100% कमेंटमध्ये लिहायचं. तर चला तर मग आज आपण पाहूया पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, म्हणजे त्याला इंग्लिशमधून म्हटल्यावर अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. अर्थ्स म्हणजे काय, तर हे आहे पहा पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. तर अर्थ्स ऑपोस्ट्रॉफ एस असल्यामुळे पृथ्वीचे, ग्रॅव्हिटेशनल म्हणजे गुरुत्वीय, म्हणजे हे एक गुरुत्वाकर्षणापासून बनलेला शब्द आहे गुरुत्वीय. आणि ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण, जसं आपण त्याला कॉमनली एक्सलेटर म्हणून वापरतो आहे आपण त्याला. तर चला तर मग आपण सुरू करूया. तर त्याआधी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो की त्वरण म्हणजे नेमकं काय. समजलं नसेल तरी समजून घ्यावे. जर एखाद्या वस्तूवर जर आपण बल प्रयोग केले असता, त्या वस्तूचं काय होत असते, तर त्वरण होत असते. तर त्वरणला इंग्लिशमधून सिम्पली ॲक्सेलरेशन म्हणतात. आणि त्वरणचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजेच वेग भागिले काल, त्यालाच आपण त्वरण म्हणतो आहे. तर पहा, वेग भागिले काल म्हणजेच त्वरण, हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु एखाद्या वस्तूवर बल प्रयोग केला असता सुद्धा त्या वस्तूचे त्वरण घडून येते. म्हणजे पहा, आपण गाडी चालवतो, गाडी चालवताना जेव्हा एक्सलेटर वाढतो, म्हणजे त्याच्यावर काय करतो आपण, बल प्रयोग करत असतो, तेव्हा त्याचं त्या त्वरण घडून येते. तर कशा प्रकारे होते पहा. तर पहा, बलाचा फॉर्म्युला काय आहे, न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बलाचा फॉर्म्युला आपण ध्यान ठेवायचं. F = मा, म्हणजे F = ma, हे ध्यान ठेवायचं. हे फॉर्म्युला बल म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण, हे ध्यान ठेवायचं. तर काय आहे पहा, बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. तर मग पहा, जेव्हा एखाद्या वस्तूवर बल लावले जाते, तेव्हा त्या बलाचं काय, वस्तुमान, त्या वस्तुमान म्हणजे ते एखादी वस्तू असते, त्या वस्तूचं काय घडून येते, त्वरण घडून येते, त्यालाच आपण बल म्हणतो आहे. म्हणजे पहा, बल म्हणजे नेमकं काय, याचं जर आपण समजूनच घ्यायचं झालं तर बल म्हणजे वस्तुमानला वस्तुमान गुणिले त्वरण. त्वरण म्हणजेच काय आहे, व्हेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजे वेग भागिले काल. आता एखाद्या वस्तू आहे, ती वस्तुमान तिचं बदलत आहे, म्हणजे तिचं वस्तुमान गुणिलेच काय, तिची जी व्हेलॉसिटी, तिचा जो वेग आहे टाईमनुसार बदला नाही, यालाच आपण बल लागला आहे असे म्हणतो. परंतु पहा, बल लागल्यानं, आता पहा, बल लागल्यामुळे काय व्हायला, एकतर वस्तुमान चेंज व्हायला आहे, म्हणजे त्याचं त्वरण घडून यायला आहे. तशाच प्रकारे त्वरण म्हणजेच आपण म्हणलो की व्हेलॉसिटी, वेग भागिले कालावधी, म्हणजेच त्याचं त्वरण घडून येते. म्हणजे एखाद्या विशिष्ट वेगामध्ये एखाद्या विशिष्ट कालामध्ये घडून येत असेल तर त्याचं त्वरण म्हणतो आहे आपण. तर बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण आहे. तर एखाद्या वस्तूवर जर बल प्रयोग केले असता, तर त्याचंसुद्धा काय घडून येते, त्वरण घडून येते. तर असंच आहे पहा, इथं पृथ्वीच्या ज्या जवळ सर्व ग्रह आहेत, त्या सर्व ग्रह किंवा पृथ्वीवर जेवढे काही वस्तू आहेत, त्या सर्व वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. तर आपल्याला माहीतच आहे F = Gmm/d², म्हणजे हे गुरुत्वीय बलाचं सूत्रच आहे, आपल्याला माहीत आहे. म्हणजे पृथ्वी काय करते, आता आपल्याला माहितीच आहे गुरुत्वीय बल म्हणजे आकर्षण बल असते. तर पृथ्वी काय करते, ती स्वतःकडे खेचण्यासाठी तिच्या जवळील असलेल्या प्रत्येक वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. मग आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की बल प्रयुक्त करत असेल तर तिचं त्वरणसुद्धा होत असेल.
म्हणजेच न्यूटनचा जे दुसरा नियम आहे, दुसरा नियमच आहे की F = ma, हाच आहे दुसरा न्यूटन नियम. न्यूटनचा दुसरा नियम हाच आहे. एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे त्वरण घडून येते. हेच आहे न्यूटनचा दुसरा नियम. एवढंच पाठ करायचं. तर न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त होत असल्यास त्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. तर या नियमानुसार आता पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होत असेल, आपल्याला आता प्रश्न पडलाच पाहिजे. तर होते, 100% होते. हे बल जे प्रयोग करत असेल तर त्या बलामुळे सुद्धा वस्तूचे त्वरण घडून येते. तर यालाच आपण गुरुत्वीय त्वरण म्हणतोय. तर सिम्पली त्वरण हे ॲक्सलरेशन म्हणून येणं दर्शवतात. परंतु आता ही एक बल वेगळं आहे. म्हणजे कोणतं बल आहे? हे गुरुत्वीय बल आहे. त्याच्यामुळं आपण याला याच्यामुळं जे त्वरण घडून येत आहे त्या त्वरणाला आपण गुरुत्वीय त्वरण म्हणूया. त्याचे सिम्पली जे दर्शवतात ते जीनं दाखवतात. त्याचं जे आपण जर त्याचं जर गुरुत्वीय त्वरण कशाने दाखवतात म्हणल्यावर जी या अक्षराने, स्मॉल जी या अक्षराने दाखवतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी या अक्षराने तर संबोधले जाते, तर त्वरण ही एक सदिश राशी आहे. तर आपल्याला 9वीला झालेले आहे की सदिश आणि अदिश राशी. तर तुम्हाला माहीत नसेल, बऱ्याच जणांनी 9वीला जास्त महत्त्व देत नसतात, परंतु 9वी जर समजली तर 10वी समजाय कायच अवघड नाही. तरी पण मी 9वीचं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सदिश आणि अदिश राशी. तर राशीचे 2 प्रकार असतात. तर एक आहे सदिश आणि एक आहे अदिश राशी. तर सदिश आणि अदिश राशीमध्ये काय असते पहा. सदिश आता काय, राशी म्हणजेच काय, एखादी कोणती बी क्वांटिटी, एखादी क्वांटिटी म्हणजे आता इंग्लिशमधून झालं ते. आता सदिश राशी, अदिश राशी. आता पहा, आता एक राशी, कोणती राशी, आता हे फोर्स, हे बलसुद्धा एक राशी आहे. आणि एक आहे मास, हे सुद्धा एक राश आहे. व्हिलॉसिटी म्हणजे वेग, हा सुद्धा एक रास आहे. कालावधी हे सुद्धा एक राशीच आहेत. तर मग आता सदिश राशी आणि अदिश राशी आपल्याला माहीत असलं तर परत नाही गेलं तर मी सांगतो तुम्हाला. आता पहा, हे आपण जे वेग घडून आणतोय पहा, आता आपल्याला ओळखायचं आहे की वेग जे आहे सदिश आहे की अदिश आहे. तर वेग आहे, तर आता वेग कसं जातं पहा. वेग जेव्हा लागतो, वेग म्हणजेच काय आहे, तर वेगाचा फॉर्म्युला काय आहे, विस्थापन भागिले कालावधी म्हणजे V/S/T म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता वेगाचा फॉर्म्युला विस्थापन भागिले कालावधी आहे की नाही. तर पहा वेग, आता विस्थापन म्हणजे काय आहे, 2 बिंदूमधील कमीत कमी अंतर, त्याला विस्थापन. तर विस्थापनाला ही दिशा असते, तर त्याला काय म्हणायचं आपण, सदिश राशी म्हणजे सहदिश म्हणायचं. म्हणजे ज्या राशीला दिशा असते त्याला सदिश राशी म्हणतात. आता एवढं समजून सांगायचं झालं तर तुम्हाला आता इथं मी थोडक्यात सांगतो की आता हे विस्थापन आणि अंतरमध्ये फरक काय आहे. तर 9वीचे पुस्तक काढून बघायचं आणि त्याच्यात तुम्हाला गटून जाईल. तर ही जी आहे, आता इथून जर इथं आता एखादा माणूस इथं आहे, तर त्यानं इथून इथं 5 किलोमीटर अंतर गेला, इथून इथं 6 किलोमीटर गेला आणि तो इथं गेला. तर पहा, तर याचं काय पहा, आता याचं जर आता विस्थापन जर काढा म्हटलं तर 2 बिंदूमधील कमीत कमी अंतर, याचं विस्थापन असं काढायचं आणि इथून जेवढं अंतर आलं हे अंतर मोजायचं. हे जेवढं अंतर आलं ते म्हणजे त्याचं विस्थापन असेल. आणि त्याचं जर अंतर जर काढा म्हटलं असेल तर अंतर म्हणजेच इथून इथं मोजायचं 5, 5 आणि 6 11. मग अंतर झालं 11 किलोमीटर. आणि विस्थापन किती किलोमीटर झालं म्हणाल तर आता हे काय काढायचं बा, पायथागोरसच्या नियमाप्रमाणे काढायचं. पायथागोरसचा नियम आहे कर्णचा वर्ग = कर्णचा वर्ग पायाचा वर्ग गुणिले उंचीचा वर्ग, गुणिले नाही तर बेरीजमध्ये आहे. तर कर्णचा वर्ग = पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग, असा त्याचा सूत्र आहे. तर याचा जर कर्णचा वर्ग, याला कर्ण म्हणतात, त्या कर्णचा वर्ग जर काढायचा झाला तर याचा वर्ग गुणिले प्लस याचा वर्ग. तर याचा वर्ग येते 36 प्लस याचा वर्ग येते 25. 36 आणि 25 किती येते पहा, 6 आणि 5 11ला 1, हाचेला 1, 3 2 5 आणि 1 6 61. तर मग याचा वर्ग दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर वर्गमुळात 61 येते. ही झालं विस्थापन. एवढं काय समजून नाही तरी काय टेन्शन नाही. पण विस्थापन म्हणजे आता याला दिशा आहे, याला सांगता येते की या इथून नीट याच्यामध्ये गेला इथं आहे म्हणते सांगता येते. मग याला काय आहे, दिशा आहे. पण याला सांगता येते का इकडे गेलं एक बार इकडे गेलं, याला दिशा नाही. तर या ज्या राशीला दिशा असते त्या राशीला सदिश राशी म्हणतात. सदिश राशी कशी ध्यान ठेवायची, दिशा असते सदिशा म्हणजे दिशा सह असणारी राशी म्हणजे सदिश राशी. अदिशा, आता अदिश म्हणजे अदिशा म्हणजे त्याला दिशा नसेल अशी राशी ध्यान ठेवायचं. तर 12वीच्या मी एका फिजिक्सच्या व्हिडिओजमध्ये सर्व सांगून टाकले आहे, ते बघून घ्या समजलं नसेल तरी. सदिश आणि
अदिश राशी. तर अशाच प्रकारे हे आता जर ॲक्सलरेशन ही कोणती राशी आहे आपल्याला जर सिम्पली पार्ट नसेल तर आपण कसं काढायचं सांगतो मी. ॲक्सलरेशन म्हणजेच काय, त्वरणचा फॉर्म्युला आहे वेग भागिले कालावधी. तर वेग ही सदिश राशी आहे. तर वेग ही सदिश राशी, एखाद्या सदिश राशीला जर अदिश राशीनंतर भागलं तर त्याची राशी काय येते, तर सदिश राशीच येते. त्याच्यामुळं ही जे ॲक्सलेशन आहे हे जर त्वरण आहे तर हे सदिश राशी आहे, म्हणजे या त्वरणाला दिशा असते, एवढंच ध्यान ठेवायचं. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेतच असते. तर कसं असते पहा, नेमकं जे पृथ्वी जे आता दिशा आता कुठं राहते हे प्रश्न पडत असेल त्वरणाची दिशा. तर ज्या बलाची जी दिशा म्हणजे बल लावल्याशिवाय तर त्वरण घडून येत नाही, बलाची दिशा जिकडे असेल तिकडेच हे त्वरणाची दिशा असते. तर हे आता आपल्या जर लिहा म्हटलं एखाद्या याच्यामध्ये गुरुत्वीय त्वरणाविषयी काय लिहा म्हटलं तर आपण कसं लिहायचं सांगतो पहा. तर पहिला पॉईंट आहे पहा, न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. तर आपण सांगल्याप्रमाणेच असं लिहायचं की आता न्यूटनचा जे दुसरा नियम आहे त्या दुसऱ्या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचं काय होते, तर त्वरण होते. असे आपण पॉईंट लिहायचं पहा. 2 मार्काला आले तर 4 पॉईंट लिहायचं आपण त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे जे त्वरण होते त्यालाच पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणतात असं लिहायचं. हे झालं एक पॉईंट. आता दुसरा पॉईंट आहे पहा, तर गुरुत्व त्वरण जी या अक्षराने दर्शवले जाते अशा प्रकारचे पॉईंट लिहायचं. म्हणजे जे काही आपल्याला ध्यान येते ते लिहायचं. तर गुरुत्व त्वरण जी या अक्षराने काय करता येते दर्शवले जाते किंवा संबोधले जाते असं लिहायचं. तर तिसरा पॉईंट लिहायचं म्हणजे तिची राशी लिहायचं. प्रत्येक वस्तूमध्ये जेव्हा आपण त्याची व्याख्या किंवा नोट्स लिहितो असतो तेव्हा तिची राशी सांगायचं आपण कोणती असते ते. तर त्वरण ही एक सदिश राशी आहे. गुरुत्व त्वरणाचं प्रत्येक त्वरण काय असते, हे एक सदिश राशी असते. तर आणि चौथा पॉईंट असं लिहायचं की पृथ्वीच्या जी गुरुत्व त्वरण असते तर त्या गुरुत्व त्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. एवढं सांगून आपण एवढं लिहायचं. म्हणजे ते जर तुम्हाला समजून घेतल्या असेल तर नंतर लिहून घ्यायचं. एवढं इथे पहा आपल्याला 2 मार्काला. असं लिहिल्यावर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. फक्त समजून घ्यायचं, आत्ताच पाठ करायची गरज नाही. तर पुस्तकीमध्ये पहा विचार करा म्हणून एक प्रश्न दिले आहेत पहा 2 तिथं. तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. तर याचे परिणाम पहा, तुम्हाला समोर सर्व त्याचेच माहिती दिलेली आहे. तर या आपल्याला डायरेक्ट सांगण्यानं न समजता ते जे फॉर्म्युले दिले आहेत त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जातील पहा. आणि जीचे मूल्य दुप्पट झाले तर काय झाले असते हे सुद्धा तिथं सांगितलेले आहे. तर जीचे मूल्य जर दुप्पट झाले तर याचं उत्तर आपल्याला सोपं आहे पहा. याच्यावरून कळून जाईल आपल्याला. जर हे बल आहे तर जी m1 आपण m1 m2 भागिले डीचा वर्ग. आता समजून घ्या, बल जर दुप्पट झालं म्हणजे जी जर दुप्पट झालं तर बलसुद्धा काय होईल, दुप्पट होईल. आता पहा जी आहे इथं, मग जी किती झालं तर आता पहा 2 पट जी झाले आहे. तर फोर्स म्हणजे बल किती झाले आहे पहा, याला जर कंसात जर टाकलो आपण तर हे डबल झाले म्हणजे बलसुद्धा किती होईल, 2 पट होईल. म्हणजे पृथ्वी जे केंद्राकडे आपल्याला बल आकर्षित करते म्हणजे आपल्याला प्रत्येक वस्तूला ते बल दुप्पट झाले. त्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून कोणती वस्तू जर आपल्याला न्यायचं असेल तर ते खूप कठीण झालं असतं पहा आपल्याला नेण्यासाठी. त्यामुळं बल जीची जर किंमत जर दुप्पट झाली असते मूल्य तर आपल्याला बलसुद्धा दुप्पट होईल आणि कोणतीही वस्तू सहज वळून नेणं शक्य झालं नसतं पहा. तर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. हा परीक्षेला 100% विचारल्याच जातो दरवर्षी. तर हे जर समजलं तर आपल्याला खूप काही समजून जाते पहा. तर याच्यावरून जीचे जे मूल्य आहे तर या स्मॉल जीचे मूल्य काढलेले आहे. तर चला तर मग आपण सुद्धा काढून पाहूया किती सोपं असते हे. तर आपण काढूया आता. तर आपल्याला न्यूटनचा दुसरा नियम तर माहीत आहे काय आहे, F = ma. F = ma म्हणजे फोर्स इंटू फोर्स बरोबर म्हणजे बल बरोबर म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. हे तर आपल्याला माहीतच आहे. तर आता त्या नियमाप्रमाणे जर आता एखादी वस्तू आता कुठं आहे पहा, एखादी वस्तू पृथ्वीच्या केंद्रापासून एखाद्या अंतरावर आहे आणि त्याचं अंतर आपण d न मानता r मानलो आहे. कारण का, आता पहा ही काय आहे पहा, आता ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. इथे जर एखादी वस्तू असेल आणि पृथ्वीचं केंद्रापाशी काय असते
कोणती माप घ्यायचं असते, म्हणजे एखाद्या दोन्ही वस्तूमधले अंतर, याचं केंद्रक आणि याचं केंद्रक. पृथ्वीचं केंद्रक इथं असेल, आपलं केंद्रक जवळपास इथंच असेल पहा. तर या दोघांमधील अंतर आपण डी ने दर्शवतो. परंतु ही पृथ्वी गोल असल्यामुळे हे एक वर्तुळ तयार झाले आहे, त्यामुळे याचं जे अंतर असेल आता, तर आपण सिम्पली आर न दाखवूया, कारण का आर म्हणजे रेडियस, त्रिज्यानं दाखवतो. तर त्याचं अंतर किती असेल, आर असेल. मग आर जर असेल तर वस्तुमान, आपण एखाद्या वस्तूचं वस्तुमान यम असेल, म्हणजे यम धरलो आहे आपण, वस्तुमान किती आहे ते धरलं नाही. तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून आर अंतरावर असलेल्या यम वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच यफ व त्या वस्तूचे त्वरण आता आपल्याला कसं दाखवायचे, तर आपण इथं लिहून घेऊया आधी सर्वप्रथम. तर आपल्याला जर समजत नसेल तर आपण पुस्तकीकडे अजिबात पाहायचं नाही. पहा, असं लिहायचं की पृथ्वीच्या केंद्रापासून अंतर आर आहे, समजायचं आपण. समजा जर पृथ्वीच्या केंद्रापासून अंतर आर आहे, एखाद्या वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवर काय आहे, यम आहे. यम म्हणजे मास, म्हणजे वस्तुमान यम आहे, समजून घ्या. म्हणजे समजले आपण. तर वस्तूवरील गुरुत्वीय बल जर यफ असेल, किती असेल, यफ म्हणजेच फोर्स, यफ जर असेल तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे जीचे मूल्य काढूया आपण. तर असं लिहायचं आपण. जर लिहायचं झालं तर, म्हणजे आपल्याला जर परीक्षेमध्ये जर लिहायचं झालं तर जीचे मूल्य, म्हणजे समजा पृथ्वीच्या केंद्रापासून अंतर आर आहे, एखाद्या वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवर यम आहे, वस्तूवरील गुरुत्वीय बल एफ आहे, तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे जीचे मूल्य काढू. तर आपल्याला माहीतच आहे. आपल्याला काय माहीत आहे पहा, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही पाठच पाहिजे, किंवा आपल्याला माहीतच आहे, एफ इज इक्वल टू GM1 M2 भागिले डीचा वर्ग. आता डीचा वर्ग म्हणजेच अंतराचा वर्ग. मात्र इथं काय आहे पहा, तर आपण सिम्पली लिहून घेऊ, जाऊ द्या. तर डीचा वर्ग हे आपल्याला माहीतच आहे, परंतु आपण बल कुठं काढायला, आता एखाद्या वस्तूचं काढायला, जे की पृथ्वीवर आहे. म्हणजेच आता त्याच्यावर लागणारा बल म्हणजे जीला जी. आता एक वस्तू कोण आहे, एक वस्तुमानाचा असलेली वस्तू आहे, आणि दुसरी वस्तू म्हणजे पृथ्वी. या दोघीतलं बल काढायचं आहे. म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आपण सिम्पली कॅपिटल एमनं दाखवतो, आणि हे स्मॉल एमला स्मॉल एम, आणि दोघातलं अंतर जे असेल तर केव्हाही आरनं दाखवायचं, वर्ग असल्यामुळे वर्ग. हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि इथं लिहायचं काही नाही तर आपल्याला वाटा असेल तर यम बरोबर काय आहे, तर पृथ्वीचे वस्तुमान, आणि आर बरोबर काय आहे, तर पृथ्वीची काय असेल पहा, इथं त्रिज्या असेल. आर बरोबर पृथ्वीची त्रिज्या. तर मग आपल्याला माहीतच आहे, काय माहीत आहे, तर न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एफ इज इक्वल टू MA म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे मा. तर बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. तर इथं जर त्वरण लागणार आहे, कोणतं त्वरण लागणार असेल पहा इथं. तर इथं जर त्वरण गुरुत्वीय बलाचा फोर्स आहे, त्याच्यामुळे आपण त्वरण कोणतं लावायला, आपण इथं गुरुत्वीय त्वरण लागत आहे इथं, त्यामुळे आपण लिहून घेतलो आहे. तर मग आता इथं काय लिहिता येते पहा आपल्याला. आता बल बरोबरच काय आहे, यम गुणिले जी आहे, आणि बल बरोबरच काय आहे, GM भागिले आरचा वर्ग आहे. त्यामुळं ह्याच्याबरोबर हे असेल. आता पहा, मी तुम्हाला सांगतोय, एखादी वस्तू आहे, आता पहा 5 बरोबरच 3 अधिक 2 असेल. 5 बरोबरच 3 अधिक 2 असेल, तर 5 बरोबरच 7 वजा 2 हे बरोबर आहे आपल्याला. 3 आणि 2 5 म्हणजे बरोबर. 5 बरोबर 7 वजा 2. तर आला आपण असं लिहू शकतो पहा, 3 अधिक 2 बरोबरच 7 वजा 2 म्हणजेच किती होईल, 5च होईल. म्हणजे हेच्या बरोबर ये, याच्या बरोबर ये जर असेल तर याच्या बरोबर हे सुद्धा असते. तसंच झालं पहा इथं, याच्या बरोबर ये आहे आणि याच्या बरोबर हे असेल तर याच्या बरोबरच ये असेल. त्याच्यामुळे आपण काय लिहूया, तर MG बरोबर काय असेल, GM भागिले आरचा वर्ग. तर आता पहा काय असते, आपल्याला काय काढायचं, नेमकं आपल्याला जी काढायचं होते, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण काढायचं आहे आपल्याला, एवढं ध्यान आहे. त्यामुळे आपण काय करूया, तर जीला जी लिहूया. तर GM हे मोठं यम, इकडे तिकडे लिहिल्यावर काय फरक पडत नाही, आणि आरचा वर्ग. आता हे जे यम आहे हे याच्या गुणाकारात आहे, त्यामुळे इकडे येऊन याच्या काय जातो, भागाकारात जातो यम. त्यामुळे हे यम कटून जाते, आणि जी बरोबर काय होईल मग, इथं जीला जी, आणि हे कॅपिटल एमला कॅपिटल एम भागिले आरचा वर्ग. तर हे झालं पहा पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. तर पृथ्वीची जी त्रिज्या असते, ती त्रिज्या आपण सिम्पली कशाने लिहितोय, पृथ्वीची कोणती गोष्ट कॅपिटल अक्षराने लिहितोय, त्यामुळे आपण कॅपिटल अक्षरानेच लिहूया त्रिज्या. तर GM भागिले आरचा वर्ग. इथं लिहायचं आर बरोबर पृथ्वीची
त्रिज्या. सिम्पली आपण वर पण लिहिलो आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही, एवढं ठेवायचं. तर हे आहे, याला असं बॉक्स करून ठेवायचं. हे आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. तर हे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आहे. तर आता मग शास्त्रज्ञांना प्रश्न, मग आता याची जर किंमत काढायची असेल तर आपल्यालाच काढता येते. पहा, कोणा शास्त्रज्ञाची गरज पडली नाही. मग पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, तर जीचे जे SI एकक असेल, म्हणजे जे SI युनिट असेल, तर SI युनिट म्हणजे आपल्याला जे त्वरणाचे SI एकक असतील, त्वरणाचे SI एकक कसे काढतात पहा. तर त्वरण म्हणजेच वेग भागिले कालावधी. वेगाचे SI वेग कशात मोजतो आपण, मीटर पर सेकंदमध्ये मोजतोय, भागिले टाईम कशामध्ये मोजतो आपण, सेकंदमध्ये. तर या त्वरणाचे एकक असेल पहा मीटर पर सेकंदचा वर्ग. तर हे याला SI एकक म्हणतात. तर आपण आता स्पष्टपणे इथं माहिती लिहून ठेवायची. ते आता इथंच एक शब्द लिहून ठेवायचं किंवा तिथं पुस्तकात दिलं आहे, परंतु आपण शेवटी लिहूया. तर जीचे ते किंमत कशी काढतात हे आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. 10वीला या धड्यात सर्वात महत्त्वाची माहिती लागणारी म्हणजे आपल्याला ह्या तिन्हीची किंमत पाठच करून ठेवावं लागणार आहे. पहा, कारण का शास्त्रज्ञांनी तेवढी मेहनत करून मोजलेली आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, पाठच करावं लागणार आहे. तर काय लिहायचं आहे आपण इथं, आपल्याला माहीतच आहे. तर काय माहीत आहे, तर जीची किंमत माहीत आहे. जी काय आहे, 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग प्रति kgचा वर्ग, किलोग्रॅमचा वर्ग. हे तर आपल्याला माहीतच आहे. आता राहिलं पृथ्वीचं जे वस्तुमान असेल, तर कसं मोजले, तर एका पासरीवर ठेवून मोजले नसेल तर त्याचीसुद्धा पद्धत आहे बघा कशी मोजायची, ते 12वीला आहे नंतर ते. तर पृथ्वीचे वस्तुमान ध्यान ठेवायचं. आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगले की 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम असेल. पहा, वस्तुमान किलोग्रॅममध्ये मोजतात म्हणून वजन किंवा वस्तुमान किलोग्रॅममध्ये लिहायचं. आणि दुसरं जे महत्त्वाचं म्हणजे त्रिज्या. मग पृथ्वीची जी त्रिज्या असेल, पृथ्वीच्या केंद्रापासून ते त्याच्या जे सरफेस असेल, म्हणजे त्याच्या पृष्ठभागापर्यंतचं अंतर जर असेल, तर ते अंतर असेल पहा 6.4 गुणिले 10⁻6 मीटर. हे पण कंपल्सरी लक्षातच ठेवायचं. किंवा 6400 किलोमीटर म्हणल्यावर सुद्धा चालते, परंतु SI एकक हे स्टँडर्ड युनिट असल्यामुळे मीटरमध्ये घेतल्यामुळे असं येतोय, एवढं ध्यान ठेवायचं. तर मग जीचे मूल्य शास्त्रज्ञाने कसे शोधले, तर इथं घ्यायचं आपण. तर आपण शोधू शकतो. पहा, जी बरोबर जीची किंमत किती आहे ते ठेवायचं आपण. किती आहे, 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले एमची किंमत किती आहे पहा, 6 गुणिले 10⁻24. तर जीची जर आपल्याला सिम्पली आपल्याला याचे SI एकक जर माहीत नसेल तर याच्यासुद्धा काढता येते. पहा, SI एकक प्रत्येकाची एकक ठेवायचे, जे कटून जातात. उरलेले एकक म्हणजे याचे राहील. त्यामुळे आपल्याला माहीत आहे मीटर पर सेकंदचा वर्ग. आपण हे सुद्धा पाठ करायचं आपण. तर आणि जी आरच्या वर्गाची किंमत आहे तर ठेवून टाकायची. तर आपण 6.4 गुणिले 10⁻6 काय असेल पहा, इथं वर्ग असेल. तर मी हेच दुसऱ्या पेजेसवर लिहून घेतले. पहा, 6.67 आणि 6 एका जागी लिहिलो आहे. गुणाकारात कुकड्या लिहिल्यानं काय टेन्शन पण नाही. तर घातांकाचे आहे ते एकीकडे लिहिलो आहे आणि हे खालचा जे आहे तर याचा वर्ग सेपरेट केलो आहे आपण. तर हे 6.4चा वर्ग गुणिले 6.6चा सुद्धा वर्ग केलो आहे. तर पहा काय करायचं, सिम्पली याचा गुणाकार करायचा आधी. याचा गुणाकार कसं होते पहा, 6 42, 42ला 2 हाचेला 4 आणि सस्कम 36, 36 आणि 4 किती होतात पहा 40. तर 40ला 0 हाचेला परत 4 आणि सस्कम 36, 36 आणि 4 किती होतात पहा, 36 आणि 4 होतात परत 40, 40 आणि 2 स्थळांतर दशांश चिन्ह असल्यामुळे 2 स्थळांतर दशांश चिन्ह गुणिले 10⁻. आता पहा, पाया सेम असल्यामुळे वरच्याची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे -11 आणि इथं काय आहे, काय ना म्हणजे +24 भागिले. तर 6.4चा वर्ग म्हणजे मी सोपी पद्धत सांगितली तुम्हाला कसं करायचं. 4 चोक 16, 16ला 6 हाचेला 1 आणि 6 चोक 24, 6 चोक 24, 24 दुनी 48, 48 आणि 1 49, 49ला 9 परत हाचेला किती येतात पहा 4 आणि सस्कम 36, 36 आणि 4 किती येतात पहा, 36 आणि 4 40 म्हणजे 40.96 गुणिले 10⁻. इथं 6 आहे त्याचा वर्ग आहे म्हणजे या दोघांची गुणाकार करायचं. 6 दोन्ही 12. तर जीची किंमत किती येते पहा, 40.02 × 40.96.
याचा जो भागाकार आहे तर याचा भागाकार आहे तो पहा 9.77. तुम्ही कॅल्क्युलेटरनं करून पाहू शकतो डायरेक्ट सिम्पलीमध्ये. तर हे जे भागाकार असतात हे भागाकार 12वीला लॉग टेबल नावाच्या बुकनं करता येतात. त्यामुळे आपल्याला ही भागाकार करायचं नसून आपल्याला पार्टच करावं लागेल जीची किंमत. त्यामुळे 9.77 याचा भागाकार येतो. पहा किती येतो तर 9.77 याचा भागाकार येतो आहे. भागाकार केल्यावर आणि गुणिले, आता हे पहा गुणिले या गुणिले 10चा घातांक ते किती आहे -11 + 24. पण 24मधून 11 गेले किती होतात पहा तर सिम्पली +13 होतात. आणि गुणिलेचं चिन्ह द्यायचं. याला जर आपण वरीण्यात झालं तर गुणिलेचं चिन्ह देऊन जे पाया आहे पायाला पाया लिहायचं, वरचा जे घातांक आहे त्याला मायनसचं चिन्ह द्यायचं. मग किती येईल मग -12 येईल. तर जी बरोबर 9.77 गुणिले 10चा घातांक आता किती असेल पहा इथं. तर याचं किती येते पहा 10चा घातांक 1 येतो आहे. आणि सिम्पली म्हणजे आपली एक चुका झाली आहे की इथे जर याचा जर भागाकार येत असेल तर याचा भागाकार येतो पहा 9.77 न येता 0.977 असा येतो. पहा किती येतो तर 0.9 0 नसेल पहा 977 येतो आहे. आणि मग याला जर आपण जर 1ला 0 जर इकडे जर येतात जर टिंब डॉट जर असेल इथं जर शिफ्ट करायचं झाले तर याला गुणिले 10चा घातांक -1 करायचा. म्हणजे परत इथंच असल्यासारखं होतं आहे. त्यामुळं असं करायचं ए +1 -1 कटून जातो. पहा पाया सेम असल्यामुळे +1 -1 कटून जातो आहे. त्यामुळं जीची जी किंमत येते तर 9.77 आणि जीचं एकक माहीतच आहे त्वरणाचं एकक असते मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. तर एवढं लिहायचं आपल्याला. हे 2 मार्काला एवढं येते म्हणजे 4 मार्कला प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर आपण खाली लिहायचं म्हणजे जे काय असेल ते. आता खाली काय लिहायचं आपण 2 पॉईंट लिहायचं म्हणजे 4 मार्क पडतात 3 ते 4 मार्क. तर खाली काय लिहायचं तर जीचे SI एकक, जीचे SI एकक मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट लिहायचं. जीचे जे एकक आहे तर किती आहे काय आहे मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. आणि हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान यम व तिची त्रिज्या r वर अवलंबून असते. म्हणजे कसं असते ते पण सांगतो मी तुम्हाला. व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. तर नेमकं पहा आता हे कशावर अवलंबून असते तर आपण मागच्या पेजेसमध्ये पाहिलो आहेत. तर पहा याची पृथ्वीची आता जी तर काय असेल पहा ह्याची किंमत तर समान असेल. म्हणजे एकतर पृथ्वीचे वस्तुमान आणि त्याची जी त्रिज्या असते तर पृथ्वीची वस्तुमानसुद्धा तेच असते म्हणजे बदलत नसते आणि त्रिज्यासुद्धा बदलत नसते. जर त्रिज्या जर बदलली आणि वस्तुमान जरी बदललं तर त्या वस्तुमान आणि त्रिज्यावर अवलंबून असते. तर कसं असते तर जीचे मूल्य कशावर अवलंबून असते हे तर बदलू शकत नाही. जीची किंमत पहा एकतर कशावर वस्तुमान पृथ्वीचे वस्तुमान आणि पृथ्वीच्या त्रिज्यावर अवलंबून असते. त्यामुळे आपण लिहायचं की काय लिहायचं पहा आता म्हणजे 2 ते 3 पॉईंट आपण इथं कम्प्लीटच करायचं. तर काय करायचं पहा त्वरण हे पृथ्वीचे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान या मोतीची त्रिज्या r वर अवलंबून असते. म्हणजे काय लिहायचं आपण तर जी हे किंवा जीचे मूल्य हे पृथ्वीचे वस्तुमान व पृथ्वीचे वस्तुमान म्हणजेच आपण कशाने दाखवतो m आणि व पृथ्वीचे काय असते पहा तर पृथ्वीचे त्रिज्या म्हणजे पृथ्वीची त्रिज्या म्हणजे असं सुद्धा लिहू शकतो आपण. पृथ्वीची त्रिज्या यावर अवलंबून असते. तर अशा प्रकारचं लिहायचं पहा कोणत्याही वस्तूसाठी. मेन म्हणजे आता हे जर असेल तर आता पृथ्वीवर कोणतीही वस्तू राहू द्या ही केवळ ही काय असते तर प्रत्येक वस्तूसाठी काय असेल मग समान असेल. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूसाठी जीची जी किंमत असेल तर ते समान असेल. कारण का समान असेल तर यम आणि r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आणि वस्तुमान बदलत नाही त्याच्यामुळे ते समान असते आणि कुठल्याच वस्तूच्या कोणत्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. हे 2 पॉईंट लिहा आणि ते जर लिहिलं तर आपल्याला 4 मार्क पडू शकतात. पहा अशा प्रकारचं लिहायचं.
तर पहा इथे एक सांगा पाहून प्रश्न दिलेला आहे, ते पण प्रश्न आपण घेणार आहोत, कारण का डाऊट न राहिला पाहिजे. एवढं शिकून ये तर आपल्याला आलंच पाहिजे. तर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट व त्रिज्या अर्धी असते तर जीचे मूल्य किती असेल म्हणा. तर काहीच नाही पहा. तर जी बरोबर काय आहे फॉर्म्युला आपल्याकडं, तर GM भागिले आरचा वर्ग हा फॉर्म्युला पाठच करून टाकायचं. तर जीचे मूल्य किती होते पहा. आता पहा जीची किंमत तर सेम असेल, तर जीची पिनं सेम असेल, तर M म्हणजेच मास म्हणजे ती वस्तुमान किती झाले दुप्पट झालं म्हणजेच 2M झालं राईट. तर आरचा वर्ग आहे, तर आर किती झालं पहा, त्रिज्या अर्धी झाली असते म्हणा. तर आरचा वर्ग आहे, तर आरचा वर्ग आहे, तर आर किती झाले पहा, आरचा वर्ग म्हणजे आर किती असेल पहा, त्याची अर्धी म्हणजे त्याला 2 न भागले आणि त्याला अर्धे म्हणतोय. तर आर भागिले 2 त्याचा अर्ध्याचा वर्ग. तर जीची किंमत किती होते पहा, म्हणजे 2 गुणिले आता गुणाकारात आहेत त्याच्यामुळे 2GM. आता पहा हे आरचा वर्गाला आरचा वर्ग भागाकारातल्या 2चा वर्ग म्हणजे किती होते पहा 4 होतोय. तर G बरोबर 2GM. आता ही भागाकारात याला उलटं पाडायचं गुणाकार देऊन, उलटं पाड्यानं गुणाकार देऊन कसं होते पहा, म्हणजे याला गुणाकार देऊन उलटं पाडलं आहे तर आरचा वर्ग. आता याला असा पाडायचा असा, तर आरचा वर्ग भागिले 4 होते. तर G बरोबर तर बे दोन्ही किती होते 4, म्हणजेच इथं 2 राहील पहा, म्हणजे GM आरचा वर्ग भागिले 2, म्हणजे त्याला असं लिहू शकतोय आपण 1/2 GM आरचा वर्ग. पहा एवढी किंमत होईल. आणि जीची किंमत Mची आणि आरच्या वर्गाची किंमत आपण जर ठेवून टाकलो आहे तर आपल्याला जी काही किंमत येईल ते तेवढी असेल पहा. तर अशा प्रकारे कोणतीही किंमत काढायचं आपल्याला खूप इझी होऊन जाईल. नीटला अशा प्रकारचे प्रश्न येतात पहा, 10वीचे प्रश्न नीटला येतात पहा. डॉक्टर बनायचं असेल तर, JEE इंजिनियर बनायचं असेल सुद्धा असे प्रश्न येतात. असे प्रश्न आपण सोडायचं नाही. तर दुसरा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जीच्या मूल्यात होणारे बदल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लवकरात लवकर मॅथचा सुद्धा सिलेबस सुरू करणार आहोत. तर हे आपण पाहायचं, हे जेव्हा चॅप्टर संपतो तेव्हा मॅथचा चॅप्टर सुरू होईल पहा आपला. तर पहा जीच्या मूल्यात होणारे बदल म्हणजे आता जीचे मूल्य जे असते ते कशाप्रमाणे बदलतोय, तर हे 3 प्रकारे बदलतोय पहा. म्हणजे कुठं तर आपल्याला पाहायचं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य पृष्ठभागापासून कुठं कुठं बदलते, म्हणजे त्याच्यामध्ये बदल कसे होतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. म्हणजे कुठं जीचे मूल्य कमी आणि जास्त होते, म्हणजे त्वरण जे आपण ॲक्सिलेटर वाढवतो ते तशाच प्रकारे पृथ्वीचं जे ॲक्सिलेटर असेल ते कुठं कुठं किती असते हे आपण आता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. तर पहा आपल्याला प्रश्नच पडत असेल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुद्धा बदल होते का जीचं, म्हणजे जीची किंमत बदलते काय. तर मग पहा याचं कसं असेल, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आता इथे प्रश्न विचारला आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल काय म्हणा. तर म्हणजे समान असेल काय म्हणजे याचाच अर्थ की आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे. तर याचे उत्तरच सांगितलं आहे की याचं उत्तर असे नाही, म्हणजे याचं उत्तर असे आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे बदल आहे जीचे मूल्य सर्व ठिकाणी समान नसेल. कारण का नसेल तरी आपण थोडक्यात इथंच सांगितले आहे की ते जी जे आहे ते तिच्या वस्तुमान आणि तिची जी त्रिज्या आहे त्या त्रिज्येवर अवलंबून असते. पृथ्वीची त्रिज्या, पृथ्वी कशी आहे पहा, पृथ्वी एक अंडाकृती आहे. सर्व ठिकाणी म्हणजे गोल नसून, नेमकी गोलच नसून तर अंडाकृती आहे. हिची जी त्रिज्या असेल तर हिची जी त्रिज्या असेल तर या ठिकाणी जास्त असेल, या ठिकाणी कमी असेल. म्हणजे जीची किंमत कुठं कमी कुठं जास्त आहे, त्यामुळं जीची किंमत म्हणजे आरची किंमत कुठं कमी कुठं जास्त आहे, त्यामुळं जीची किंमतसुद्धा बदलते. तर कशी पहा, तर आता काय इथं काय सांगले की याचे कारण असे आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. तर आपण नोट्स कशी लिहायचं हे सुद्धा सांगतो आहे मी तुम्हाला. तर मग कसे लिहायचं, तर बदल आता 3 मार्काला किंवा येऊ शकतो आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल म्हणजे लिहा म्हणते जीच्या मूल्यातील होणारे बदल. तर लिहायचं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. तर पहिला पॉईंट असा टाकायचं की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नसल्यामुळे तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. एवढं काय लिहायचं नाही, फक्त समजून घ्यायचं. आपल्याला समजलं पाहिजे की पृथ्वीचा आकार कसा आहे, गोलाकृती आहे, म्हणजेच अंडाकृती असल्यामुळे तिची जी त्रिज्या असेल तर प्रत्येक ठिकाणी सारखी नसेल. असं जर लिहिलं तर चालेल आपल्याला. आणि वेगवेगळ्या जागी
केंद्रापासूनचे अंतर जे असेल त्या बिंदूच्या स्थानानुसार काय असते बदलत असते. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे. फक्त एवढं समजून घ्यायचं की हे जे आहे हे काय आहे, हे ध्रुव आहे. चपट जिथं असते त्याला ध्रुव म्हणतात आणि हे जे असते याला विषुववृत्त म्हणतात. तर ध्रुव 2 असतात पहा, एक दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. हे एक ध्रुव असेल आणि हे एक ध्रुव असेल. हे विषुववृत्त, याला विषुववृत्त म्हणतात. जिथे पृथ्वी फुगलेली असते त्याला विषुववृत्त म्हणतात. आपण हे 7वी पर्यंत पाहिलं आहोत, तेवढं लक्षात ठेवायचं आपण. आणि याचे नोट्स काढताना कसे काढायचं पहा. तर काय करायचं, पृथ्वीचा आकार गोलाकार म्हणजे पूर्णपणे गोलाकार नाही, त्यामुळे अंडाकृती आहे. म्हणून तिच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. तर हे असं लिहायचं नाही पहा, सोपं लिहायचं. आपण लिहित असताना 3 ते 4 पॉईंटमध्ये उरकून टाकायचं. तर काय लिहायचं, तर पृथ्वी पूर्णपणे गोलाकार नसल्यामुळे तिची त्रिज्या सर्व ठिकाणी सारखी नसते, हे एक पॉईंट लिहायचं. तर पहा, पृथ्वीचा आकार ध्रुवाजवळ चपटा आहे व विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे. फुगीर म्हणजे फुगीर नाही, फुगल्यासारखा असते त्याला फुगीर म्हणतोय. असल्यामुळे पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. तर विषुववृत्तावर जास्त आहे. आणखी एक बार सांगतो पहा, ही पृथ्वी असते, इथं त्याचे 2 ध्रुव असतात. तर फुगलेले असल्यामुळे इकडे जेव्हा लांबट जिकडे असते तिकडे जास्त असते अंतर, म्हणजे त्रिज्या जास्त असते आणि इकडे वर कमी असते. तर हा प्रश्न पहा, NTSCचे गेल्या वर्षीचं तुम्ही पेपर काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये हा प्रश्न असेल पहा. तर पृथ्वीचे जे त्रिज्या असेल तर कोणत्या जागी कमी असेल असा प्रश्न विचारलेला आहे पहा तिथं. तर इथं आपण असा प्रश्न आपल्याला याच्यापैकी आणखी यावर्षीसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी आहे, आपण ध्यान ठेवायचं. तर याला ध्यान ठेवायचं झालं तर आपण वरी ध्रुव आणि इकडं विषुववृत्त असं ध्यान ठेवून आपण ध्यान ठेवू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एकच प्रत्येकाला कळत नाही पहा. आता पहा, आता इथं जर आता ज्या जागी त्रिज्या कमी असेल तर तिथं त्याची जी किंमत असते ती जास्त असते पहा. तर हे कसं, तर मी दुसरं उदाहरण देऊन सांगतोय तुम्हाला. दुसरं उदाहरण पहा, आता किती आहे पहा. आता इथं किती आहे, आता R आहे, एखादी त्रिज्या आहे. तर 1.2 आहे म्हटलं आहे. तर 1.2 म्हणजेच किती होईल पहा. तर R बरोबर 1.2 म्हणजे आता याला 1ला भाग देणार, त्यामुळे 0ने भाग देऊन इथं 1 0 वाढून घेऊया आपण. 2 5 10 किती होईल पहा, 0.5 होते. तर R बरोबर तेच बरोबर 1 जर आपण 4 केलो असतो, म्हणजे जेव्हा इथली व्हॅल्यू जर वाढली असती तर म्हणजे ह्याची किंमत कमी होती का जास्त, तर याची किंमत कमी होते. 1.4 म्हणजे 1ला भाग जातो काय नाही, त्यामुळे 0 देऊया आपण. इथे झाले 10, तर किती होते मग 4 2 8 4 5 20, 0.25 आणि 0.5. याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती होईल आणि हे म्हणशाल तर ही आहे सर्वात मोठी संख्या ह्या दोघांपेक्षा. कारण का 1 आता हे 25 पैसे होईल, 1 किती 5 म्हणजे 50 पैसे होईल पहा. हे अर्धा असेल तर आता ही जर भाकर असेल 1, तरी आता हे म्हणजे ह्या भाकरीचे किती 2 तुकडे केलो आहे, 2 म्हणजे 2 तुकडे केलो आहे. तरच ही जर भाकर असेल तर ह्या भाकरीचं हे किती असेल पहा. आता हे एवढं म्हणजे या भाकरीचे 2 तुकडे केले तर एक भाग असेल तर एवढा असेल. परंतु ते जर आपण 4 जर लिहिलो आपण, म्हणजे 4 जर केलो असेल तर ह्या भाकरीचे असे 4 करून हे जेवढा भाग असेल तर हे असेल. म्हणजे भागाकारातली संख्या जेवढी मोठी तेवढी याची किंमत कमी असते आणि भागाकारातली संख्या जेवढी कमी तेवढी याची किंमत जास्त असते. तर अशाच प्रकारे असते पहा. तर आपल्याला काय माहीत आहे, तर G बरोबर काय असते, तर GM भागिले R वर्ग. म्हणजे R जेवढा कमी तेवढी Gची किंमत जास्त. तर R सर्वात कमी राहते कुठं, तर R राहते ध्रुवाजवळ कमी असते सर्वात. त्यामुळेच ध्रुवाजवळ Rची किंमत काय असेल मग जास्त असेल. तर आपण असे लिहायचं, R ध्रुवाजवळ कमी असल्यामुळे असं न लिहिता, नाहीतर डायरेक्ट सिम्पली लिहायचं की Gचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त असते. तर आपण लिहिताना सिम्पली असं लिहायचं पहा, Gचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त असते. म्हणजेच 9.832 ही किंमत आपल्याला पाठच करावं लागणार आहे. तर Gचे जे किंमत काढले कसं काढले ते मी सांगतोय तुम्हाला, म्हणजे 12वीला याचं कसं काढले ते येऊन जाते. परंतु आपण काय करायचं पहा, आता पाठ करून ठेवायचं सिम्पली. आणि Gचे मूल्य जे विषुववृत्तावर सर्वात कमी असते म्हणजेच 9.78 असते, एवढं आपण लक्षात ठेवायचं पहा.
तर चला तर मग पहा, जीचे जे मूल्य ध्रुवावर असते सर्वात जास्त आणि जीचे मूल्य विषुववृत्तावर सर्वात कमी असते, हे व्हॅल्यू आपण पाठच करायचे. आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पाहणार आहोत जीची जी किंमत असेल, जी काय मूल्य असेल ते उंचीनुसार कसं बदलेल. तर हे पहा, हे सर्वप्रथम आपल्याला पहा एक याचं जे कन्सेप्ट आहे एवढं थोडं 2-4 ओळीत इथं दिलं आहे 10वीला. तर 11वी-12वीला खूप याचं डेप्थमध्ये दिलं आहे पहा, म्हणजे खूप डीपमध्ये दिले आहे. तर कसं दिले आहे पहा, तर मी याचं जे इक्वेशन असते म्हणजे याचं जे काय असते ते इक्वेशन इथं काढलेले आहे पहा. मी तुम्हाला डायरेक्ट 12वीची जे माझी वही आहे त्या वहीमधून दाखवतो पहा, तुम्ही डायरेक्ट पहा. तर इथं इक्वेशन काढले आहे पहा, काय व्हॅरिएशन इन जी विथ अल्टिट्यूडनुसार, म्हणजेच याच्यानुसार तर याची जे फॉर्म्युला आले आहे इथं GH बरोबर GR/R+H याचा वर्ग. तर तेच मी इथं लिहून घेतलेलं आहे पहा. इथं पहा काय असं आहे पहा, म्हणजे जे असेल तर हे काय असेल, उंची असेल, हाईट जर वाढली असेल म्हणजे हे खालचा पावर जर वाढला असेल तर जीची किंमत काय होईल, ते हाईटनुसार कमी होईल. म्हणजे इथं समजून जाईल आपल्याला, हे जर वाढेल तर हे कमी होईल आणि हे जर जास्त असेल, आता हे जर कमी असेल तर हे जास्त होईल. याच्याहून आपल्याला कळून जाते पहा. म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा खालची किंमत वाढलं की इथली किंमत काय होते पहा, तर इथली किंमत कमी होते. ही जर वाढली तर ही कमी होते आणि ही जर कमी झाली तर ही वाढते. अशा प्रकारचं असते पहा. तर पहा, आपल्याला समीकरण 5 नुसार म्हणण्यापेक्षा काय पहा, G=GM/R² म्हणजे पहा, हे R चा वर्ग म्हणजे दोन्हीमधील अंतर. आता ही पृथ्वी आहे, आता जीनुसार जीची किंमत कशी बदलते पहा. आता ही जर जी आहे, आता ही जीची किंमत, आता पृथ्वीचे एक केंद्र आहे. आता वस्तू पृथ्वीवर नसून आता काय अंतरावर ठेवले आहे. म्हणजे हे जर अंतर आपण H जर धरलो आहे आपण, तर हे काय असेल, H असेल. म्हणजे सिम्पली आपण याला जर H धरलो आहे, काय धरलो आहे तर याला म्हणजे H धरूया, म्हणजे अंतर हे किती H असेल. तर आता पहा, याच्यात आणि याच्यात अंतर किती होईल, आता इथून इथं अंतर किती असेल पहा, R असेल. आणि हे अंतर किती असेल, मग ते अंतर H असेल. म्हणजे या दोन्हीमधलं अंतर किती असेल तर R+H असेल. म्हणजे हे दोन्हीतलं अंतर किती असेल, R+H असेल. तर मग आता G जर काढायचं असेल तर आता Gची किंमत किती होईल पहा, GM/R². R म्हणजेच कोण आहे आता इथं, R+H². म्हणजे आता इथं आता नुसतं Rच होतं आहे, आता H सुद्धा मधीची आले याच्यामध्ये. म्हणजे किंमत काय व्हायली, वाढाली. म्हणजे जीची किंमत कमी होईल. तर पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जाताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर काय होते, वाढत जाते. वर जाताना अंतर तर वाढत जाते, कारण का इथून केंद्रबिंदूपासून अंतर काय होते, वाढत जाते. म्हणजे जीचे मूल्य कमी होत जाते. याच्याप्रमाणे जीचे मूल्य कमी होत जाते. अशाच प्रकारे आपण काही लिहू शकतोय. किंवा आणि महत्त्वाचं म्हणजे पहा, परंतु 11वी-12वीला तर दिलेच आहे, परंतु जर पृथ्वीचे आता ही काय आहे, हे याच्यानुसार बदल होणारे आहे. जर हे जर बदल, आता उंचीचं काय असेल, पृथ्वीची जेवढी काय त्रिज्या असेल म्हणजे 6 × 10⁶ मीटर, त्याच्यापेक्षा जर हे म्हणजे खूप मोठे असेल पहा त्रिज्या पृथ्वीचे, याच्यापेक्षा जर अंतर हे जर कमी असेल म्हणजे तेवढं वरी नसेल तर तेवढं म्हणजे जवळपास 64 किलोमीटर, तर 64 किलोमीटर अंतरपेक्षा जर खाली असेल म्हणजे कमी असेल तर जीचे मूल्य तेवढं काय फास्ट बदलत नाही पहा. म्हणजे आता जर एवढं जर अंतर जर R बरोबर झालं म्हणजेच 6 म्हणजे 64 किलोमीटर जर झालं तर दुप्पट म्हणजे 2 पटीनं म्हणजे अर्ध कमी होते पहा जीचे मूल्य. तर परंतु जर अंतर जर कमी असेल म्हणजे थोडंफार कमी असेल, जीच्या खूपच कमी असेल म्हणजे Rच्या कमी असेल अंतर, तर त्या जीच्या मूल्यात जे काय बदल होईल ते बदल थोड्या कमी प्रमाणात असेल पहा ते बदल. तर त्यामुळे इथं सांगितलेलेच आहे की जीमध्ये होणारा बदल अल्प असतो, कारण का म्हणजे जर वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूपच कमी असल्याने म्हणा. तर उदाहरणार्थ म्हणजे पृथ्वीची त्रिज्या किती आहे, 64,000 किलोमीटर आहे, 6,400 किलोमीटर आहे. तर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर, तर हे अंतर इथं सिम्पली काढून दिलेले आहे. तर आपण याला आपल्याला सुद्धा काढता येते. जर 10 किलोमीटर जर वाढलं मग पृथ्वीची त्रिज्या किती आहे, 6,400 किलोमीटर आहे. 6,400 किलोमीटरमध्ये जर आपण 10 किलोमीटर जर मिसळलो आहे, 6,400मध्ये जर आपण 10 किलोमीटर मिसळलो आहे तर 6,000 किती होईल, मग 410 किलोमीटर होते. म्हणजेच याला आपण जवळपास 6,000च म्हणतोय, म्हणजे 6,400च म्हणतोय. खूप कमी किंमत आहे, त्यामुळं हे आपण जास्त याच्यामध्ये आपण जीच्या मूल्यामध्ये जास्त बदल करत नाही. म्हणजे
जीचे मूल्य जास्त बदलत नाही या प्रमाणामध्ये. जर आपण जर एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा जर विचार केला असतो तर तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. आता कृत्रिम ग्रह काय असते, खूपच उंचवर असते, म्हणजे त्याच्या जे काही उंची असते ते खूपच मोठी असते, त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला धरावंच लागते. त्याच्यामुळे ती काय असेल, त्याचे जे जीमध्ये बदल होत असेल तर ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. तर काही विशिष्ट उंचीनुसार जीच्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिलेले आहेत. तर पुस्तिकेमध्ये एक तक्ता दिला आहे, तर तक्ता आपल्याला ते पाठच करावा लागणार आहे पहा. परंतु त्या तक्त्याआधी आपण नोट्स कसे लिहून घ्यायचे याचं मी सांगतोय आता पहा. तर सिम्पली आपण कोणतेही लिहित असताना 4 पॉईंट लिहायचे असतात पहा. तर आपण लिहिलो की पहिला पृथ्वीपासून वर जाताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर काय होते, वाढत जाते. आपल्याला माहिती आहे वर गेले असले तर ते बिंदू म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल, कोणता जर वस्तू असेल त्याला आपण बिंदू मानूया. ते वस्तू न धरता आपण बिंदू धरूया. कोणती आता वस्तू येईल बिंदू, म्हणजे ते वस्तू केंद्रापासून अंतर काय होते, वाढत जाते. अंतर वाढल्यामुळे जीचे मूल्य काय होते, कमी होते, हे माहितीच आहे आपल्याला. आणि कमी प्रमाणात जर अंतर वाढल्यास तर बदल कसा असेल पहा, बदलसुद्धा नगण्य असते. नगण्य म्हणजे निग्लेक्ट असते, म्हणजे ते आपण धरू शकत नाही. एवढे 3 पॉईंट लिहायचं. आणि चौथा पॉईंट म्हणजे ते तक्ता जे आहे ते तक्ता काढायचा आपण, म्हणजे आपल्याला याचे 2 मार्क पडतात. तर तक्ता मी इथं काढतो पहा. तर पहा मी इथं तक्ता काढून घेतलेला आहे. तर या तक्त्यामध्ये काय आहे पहा, एक तर स्थान म्हणजे कोण्या जागी आणि कोण्या जागी म्हणजे कोणत्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जी उंची असेल ती किती असेल आणि त्याच्यामध्ये आणि जीची किंमत किती असेल त्या जागी. तर आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजेच काय, आता ही काय आहे, पृथ्वी आहे. आता इथं काढूया आपण, ही काय आहे, पृथ्वी आहे. आणि पृथ्वीच्या जे पृष्ठभागावर, तर पृष्ठभागावर याची उंची किती असेल पहा. पृष्ठभागापासून पृष्ठभागावरची उंची किती असेल, 0. इथून याची उंची इथंच किती असेल, 0 असेल. तर उंची 0 असेल, त्यामुळे जीची जी किंमत असेल तर जीची किंमत आपण काढलो आहे की 9.77. याला जर राऊंड ऑफमध्ये कन्वर्ट करायचं झाले तर याला असं लिहू शकतो की 9 हे 5पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे 7 म्हणजे 5पेक्षा मोठी आहे, म्हणजे याला इकडे आणायचं, म्हणजे 7चं इकडे काय होईल, 8 होईल. आणि याचे जे एकक लिहायचं मीटर प्रति सेकंदचा वर्ग असेल. तर वरी याची शब्द जागी लिहिण्यापेक्षा इतर तक्त्यात लिहून टाकले आहे पहा. आता माउंट एव्हरेस्टची उंची आपल्याला माहीत नसेल किंवा माहीत नसेल तर 8.8 किलोमीटर असेल पहा. आपण स्टँडर्ड युनिट किलोमीटर वापरतोय, तर 8.8 किलोमीटर असेल. तर कशाची, तर माउंट एव्हरेस्टची उंची कुठं, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. तिथं जर जीचं जर किंमत काढल्या तर तिथं जीची किंमत येईल पहा 9.8. हे किमती कशाहून काढले, तर हे किमतीचा फॉर्म्युला म्हणजे हे किमतीचा फॉर्म्युला इथं आहे पहा. या किमतीचा फॉर्म्युला हे जे आपण 12वीच्या पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे त्या फॉर्म्युल्यावरून 100% काढता येते पहा आपल्याला. हे काय आहे पहा, म्हणजे ज्या हाईटला म्हणजे त्या हाईटला जीची जी किंमत काढायची झाली तर जे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी गुणिले जे पृथ्वीची त्रिज्या भागिले त्रिज्या प्लस त्याची उंची याचा वर्ग केल्यावर येते. अवघड वाटतेपर्यंत खूप सोपं असते. तर हेच 11-12ला आहे पहा. तर त्याच्या आपल्याला काढायचं नसून तर फक्त पाठ करायला तर किती सोपं असेल पहा. तुम्ही काढायला तर तुम्हाला अनेक दिलं नाही, म्हणजे तुम्ही पाठ करायला तर खूप सोपं पाठ करून टाकशाल सकाळी उठून फाटे. तर आता मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, तर मानवनिर्मित फुगा असते पहा. आता इथं झाला काय, माउंट एव्हरेस्ट असेल. आता मानवनिर्मित जे फुगा असते जे प्लेनमध्ये नॉर्मली घेऊन जातात, आता ते जे फुगा असतो पहा, ते जे त्या फुग्यानं उडत जास्तीत जास्त माणूस या माउंट एव्हरेस्टपेक्षा जवळपास 2 पटीनं 3 पटीनं जातो पहा. तेवढं उंच जाऊ शकतो त्या फुग्यानं. तर त्या फुग्याची उंची म्हणजे जास्तीत जास्त मानवानं रेकॉर्ड आहे की 36.6 किलोमीटरपर्यंत गाठली आहे. तर तिथं जर जीचे मूल्य जर मोजले आपण त्या सूत्रानुसार जर काढलो आहे तर किती येते पहा, 9.77 येते पहा. 9.77 येते. आणि मीटर प्रति सेकंदचा वर्ग म्हणजे जीचे येत असेल, जीचं काय असेल पहा, हे एकक असेल. इथं पण मीटर प्रति सेकंदचा वर्ग करूया आपण. अंतराळयान म्हणजे जे काय यान असतात अंतराळवीरमध्ये, म्हणजे अंतराळामध्ये ते अंतराळयानाची जी कक्षा असते, आता अशी कक्षा असते पहा. तर त्या अशी कक्षा असते तर अंतराळयानाची, तर त्या अंतराळयानाची जी कक्षा असते तर त्या कक्षेची पृथ्वीपासूनची जर आपण जर उंची जर मोजली तर ते जवळपास 400 किलोमीटर येईल पहा. किती लांब, बाबा एवढी लांब असते पहा. तर तिथं जर आपण जीचे जर मूल्य काढलो आहे तर 8.7 किलो म्हणजे 7 मीटर प्रति सेकंदचा
वर्ग असते म्हणजे जीची किंमत असते. आणि दळणवळण उपग्रहाची कक्षा म्हणजे जिथे की आपण जर इथं जर आपल्याला लाईट गेली तर तिथे जाऊन दळायचं आपण, अशी उपग्रहाची कक्षा. तर नसेल तर तसे काय नसून जिथे उपग्रह पहा मुक्तपणे फिरत असतात, दळणवळण करत असतात, तिथं कामाचे म्हणजे जी काय आपले सॅटेलाईट असतात पहा, आर्यभट्ट किंवा आता कालपर्यंत नवीन सोडलेला कार्टोसॅट 3 हा उपग्रहाची जी कक्षा असेल त्या कक्षाची जे ती जर अंतर असेल पहा, तर ती अंतर असेल 3000 म्हणजे 35,700 किलोमीटर एवढ्या उंचीवर ते उपग्रह असतात पहा. तिथं जर जीची मूल्य जर काढलो तर आपण 0.225 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तर यावरून आपल्याला असे दिसून येते की आता पहा हे जे काय आहे पहा, ही काय आहे, ही पण उंचीपर्यंत खूप नगण्य आहे. म्हणजे त्या पृथ्वीच्या त्रिज्येपाशी खूप कमी आहे, त्रिज्येपेक्षा 6400पेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे जवळपास हेच अंतर एवढंच असेल पहा, म्हणजे 9.8च असेल, म्हणजे आपल्याला नगण्यच असेल. म्हणजे थोडंफार कमी येईल परंतु आपण त्याला धरतच नाही, एवढं कमी येईल, पॉईंटमध्ये कमी येतं त्यामुळे धरतच नाही. त्या सूत्रानुसार जरी काढलं तर आपण तेवढंच येते. मग आणि हे जर आपण फुग्याने आता हे जर पाहिलं 36 ते बी काय तेवढीच असेल पहा, जवळपास तेवढीच असेल. म्हणजे खूपच थोडीफार चेंज होईल पहा. म्हणजे 36 म्हणजे 6000 हजारात आहे आणि एककमध्ये आहे, म्हणजे जवळपास तेवढीच असेल. म्हणजे 9.77 या तिन्हीची किंमत 9.77 लिहावर आपल्याला चालते, किंवा या दोन्हीची किंमत 9.8 किंवा याची 7 लिहावर एवढीसुद्धा चालते पहा. म्हणजे कोणती लिहा आपल्याला एकच जवळपास एकच आहे. कारण काय तर कंसात लिहायचं नाही, तर सेम लिहिलं तर लिहायचं की, कारण का नगण्य असल्यामुळे काय असते तर बल नगण्य असल्यामुळे किंवा उंची कमी असल्यामुळे. आणि चंद्रयान जर 400 किलोमीटरवर जर घेतो तर आपण 8.7च लिहायचं पहा. हे कान टाकायचं म्हणजे 8.7 लिहायचं पहा. हे कान टाकायचं म्हणजे काय 9पेक्षा 8 म्हणजे लहान होते पहा, खूपच कमी होऊन जाते. 1 न कमी होते, फक्त 1 न कमी करायचं जर 400पर्यंत जर वाढलं तर. म्हणजे ध्यान ठेवा आपल्याला सोपं जाईल. आणि जे काय हे असेल आता जर 35,700 आता हे दळणवळण उपग्रहाची कक्षा दळणवळण ध्यान ठेवायचं आपण 35,700 तर 35700 याच्यावर ध्यान ठेवायचं की 225 म्हणजे 0.225 मीटरचा वर्ग एवढे असते. हे एवढं जर ध्यान ठेवून आपण एवढं जर लिहिलो तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात पहा. तर वेळ खूपच झाला आहे पहा. मी आता खोलीनुसार जे बदल होते ते कमीत कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करतो पहा. मी आता हे सुद्धा 12वीच्या पुस्तकामध्येच फॉर्म्युला आहे पहा. डायरेक्ट मी एक नजर आपल्या पुस्तकीकडे नेऊन टाकतो 12वीच्या. तर ही पुस्तकीचा अशा प्रकारे रो बी डेकडं यसलं तेसलं करून हे पहा, ही फॉर्म्युला आलेला आहे GD = G1 - D/R. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काढता येते पहा. म्हणजे जेवढी आता याला काय करता येते पहा, तर याला त्रिकस गुणाकार विनाकार करून मी सांगतो तुम्हाला कसं येते ते. म्हणजे एखादी संख्या आहे याची जर किंमत जास्त असेल तर काय होते पहा, हे कमी होते. म्हणजे हे जास्त असेल तर 1 मधून जास्त केले तर काय होते, कमी होते. म्हणजे जीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. तर अशाच प्रकारे हे 12वीला आहे, ते नंतर समजून जाईल, ते दाखवायची काही गरज नाही. तर पहा आपण सिम्पली लिहून घेऊया. परंतु आपल्याला एकच प्रश्न पडते की वरी गेल्यानंतर कमी होतं आहे, तर मग खाली गेल्यानं वाढली पाहिजे ना. म्हणजे इथं काय असते जवळपास पृथ्वीची किंमत. आता तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की काय पडला असेल, हे R जे असेल तर R इथं कमी असल्याने जीची किंमत वाढेल हे प्रश्न पडतोय आपल्याला. तर R काय होते पहा इथं. आता जर आपल्याला जर असा प्रश्न पडत असेल तर सोपं आहे याचं सॉल्युशन. तर हे प्रश्न सर्वांना पडतोच, कॉमन आहे प्रश्न. परंतु याचं उत्तर असं आहे की या पुस्तकामध्ये तुम्हाला जास्त बी डीपमध्ये नाही सांगणार मी, कारण का 12वीला ते आल्यानं समजून जाईल, आता डोसक्याची होऊन जाईल तुमच्या. तर एवढंच याचं सोपं लिहून टाकायचं 2 ओळीमध्ये उत्तर. तर याचं उत्तर काय लिहायचं पहा की जे गुरुत्वीय बल असते पृथ्वीच्या जे केंद्राकडे जात असताना आपण ते काय असते, कमी होत असते. त्याच्यामुळे जीचे मूल्य काय होते, कमी होते. जवळपास 2 ते 3 वाक्यामध्ये आपण लिहून टाकायचं पहा. कसं लिहायचं सांगतो मी. तर सिम्पली आपण खोलीनुसार बदल अशा प्रकारे लिहायचं पहा. वस्तू जर पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यामुळे म्हणजे केंद्राच्या जसं जवळ जाईल, केंद्राजवळ गेल्यामुळे वस्तूवर प्रयुक्त होणारा गुरुत्वीय बलसुद्धा काय होईल, कमी होईल. मग आपल्याला माहितीच आहे फोर्स = मास × ॲक्सेलरेशन किंवा F = M × G असेल. म्हणजे M आणि म्हणजे G आणि F काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, म्हणजे समानुपाती असतात. मग बल जर कमी झालं तर Gची किंमतसुद्धा कमी होईल. त्यामुळेच बल कमी झाल्यामुळे गुरुत्वीय त्वरणसुद्धा खोलीनुसार कमी होते. एवढं लिहायचं. आणि पृथ्वीच्या केंद्राजवळ जीचे जे मूल्य असते ते काय असेल, मग 0 असेल. म्हणजे केंद्रावर काय असेल, जीचे मूल्य 0 असेल. तर एवढंच ध्यान ठेवायचं, हे पॉईंट लिहायचं आपल्याला पहा. आशा करतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. नाही समजलं तर डबल पहा, टिबल पहा. परंतु अगोदरचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय पाहू नका. आणि आवडलं तर लाईक करा. आणि शेअर बटन असते पहा, त्याच्यावर तुम्हाला जर मित्राचा म्हणजे तुम्हाला जर आवडलं तर मित्रांनासुद्धा आपल्या दुसऱ्या शेअर करायचं, म्हणजे पाठवायचं. हे लिंक जाते त्यानेसुद्धा पाहू शकते पहा. तर धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर सबस्क्राईब केले नसेल तर 100% सबस्क्राईब करा प्लीज.
तर पहा बघा मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक असते ते लिंक कशी पाहायची आणि नोट्स कसे लिहायचे तर पहा, इथं दाबायचं म्हणजे सबस्क्राईब होते चॅनलला. आणि जे तुम्ही लिंक जे पाहत असेल तर काय करायचं पहा, तुम्हाला लिंक जर पाहिजे असेल तर याच्यावर सिम्पली क्लिक करायचं. म्हणजेच याच्यावर क्लिक केल्यानं पहा काय ते पहा, तर याच्यावर जर असे क्लिक जर केलो तर अशी एक आपल्याला लिंक दिसेल इथे खाली. तर ह्या जागी तुम्हाला लिंक दिसेल. तर काय करायचं सिम्पली पहा, या लिंकला असे टच करायचं. टच केल्यावर तुम्हाला जी काय इंटरफेस येईल त्याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे तर पहा काय करायचं, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ओपन होईल. आणि ओपन जेव्हा होईल तेव्हा काय, गुरुत्वाकर्षण पाठाचे नोट्स मॅथ्स बाय वितोर एमडी अशा प्रकारचे इंटरफेस येईल. तर या गुरुत्वाकर्षण पाठाचे नोट्स हे जे आहे तर याला क्लिक करायचं. परत याला क्लिक केल्यावर काय होईल पहा, तर अशा प्रकारचे तुम्हाला हे नोट्स भेटून जातील. जेवढे काही व्हिडिओ झालेले आहेत आपल्याला तर त्याचे आपल्याला प्रत्येक नोट्स इथे मिळून जातील.